बातमी पुण्यातून भिडे पुलासंदर्भात पुण्यातील भिडे पूल हा 9 जून ते आता 7 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे। कामासाठी डेक्कन जिमखान्याच्या कामासाठी 9 जून ते 5 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी भिडे पूल बंद राहील। त्यामुळे प्रशासनाने आता पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन केलं आहे। डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाच्या पादचारी पुलाचं काम सुरू होणार आहे, त्यासाठी भिडे पूल बंद असेल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रीतम, खरं तर आता शाळा सुरू होतील, पाऊस सुरू होणार आहे, या पार्श्वभूमीवर हा भिडे पूल बंद होतोय। याआधी हा निर्णय घेऊ शकले नसते प्रशासन? ज्यावेळेस बाबा भिडे पूल हा पाण्याखाली होता त्यावेळेस पुण्यामध्ये जास्त पाऊस झाला आणि हा बाबा भिडे पूल पाण्याखाली बघायला असंख्य नागरिक गर्दी करतात। मात्र हा बाबा भिडे पूल आज मध्यरात्रीपासून जो आहे तो बंद होणार आहे। या मेट्रो ते डेक्कनचं माझ्या मागे पाहतोय, त्या मेट्रो स्टेशनला पादचारी पूल जोडण्यासाठी या बाबा भिडे पुलाचं जे आहे ते काम आज मध्यरात्री सुरू होणार आहे। खरं तर हा उन्हाळ्यामध्ये निर्णय घेता आला असता, मात्र प्रशासनाच्या परवानग्या, काही मेट्रोच्या काही परवानग्या आणि ट्रॅफिकच्या काही परवानग्या, या सर्वांचा आढावा घेतच आणि पावसाळ्यामध्ये देखील पूल कित्येक दिवस बंद असतो, त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला की काय अशी शक्यता आहे। त्यामुळे आज मध्यरात्रीपासून ते 5 सप्टेंबर शिक्षक दिनापर्यंत जवळपास 3 महिने हा बाबा भिडे पूल बंद होणार आहे। त्यामुळे 3 महिने हा बाबा भिडे पूल बंद होणार आहे। त्यामुळे कोथरूड असेल, शिवाजीनगर असेल, येथील नागरिकांना पेठांमध्ये किंवा गावाच्या मुख्य भागामध्ये येण्यासाठी दुसऱ्या पर्यायी मार्गांचा जो आहे तो अवलंब करावा लागणार आहे चालकांना। त्याच्यामुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी देखील आता होणार आहे। आता गणपती आहे, श्रावण आहे, वारी आहे, सर्व एक एक सण उत्सव हे चातुर्मास संपूर्ण सुरू राहील। त्यामुळेच पुणेकरांना वाहतूक कोंडीचा देखील तितकाच सामना करावा लागणार। हा एकच पूल असा जो आहे तो शहरातील नदी पात्रातील दोन्ही रस्त्यांना जोडतो। कोथरूड भाग असेल, शिवाजीनगर भाग असेल आणि पेठांचा रस्ता असेल, त्यामुळे वाहन चालकांची जी आहे ती गैरसोय देखील होणार आहे। त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर देखील त्यांना करावा लागणार आहे आणि शहरामध्ये जी पावसाळी काम आहे ती देखील अपूर्ण असल्यामुळे आणखीनच वाहतूक कोंडीचा सामना हा पुणेकरांना करावा लागणार आहे। ठीक आहे प्रीतम, तुम्ही असेच जोडलेले राहा।